अधिकाऱ्यांच्या बेशिस्त वागणुकीवरती तुम्ही बोट ठेवला. बेशिस्तवर काय नाही, बेशिस्त मार्गदर्शन करणं माझं काम आहे. ते काय कोणाला अपमान, मी शेवटचं माझं ऐकलं असेल, कोणाला अपमानित करावं की करावं माझं इंटेन्शन नाही आहे. पण शिस्त बोललो मला अभिप्रेत आहे. शिस्तीने आणि काम करा आणि रिझल्ट द्या. त्यांनी रिझल्ट द्यावा, जास्तीत जास्त पैसा आणावा जिल्ह्यात आणि तो खर्च 100% करावा, ही त्यांना माझी रिक्वेस्ट होती. दादा, अर्थसंकल्प सादर झाला केंद्र सरकारचा, त्याच्यावर संजय राऊत म्हणतात किमान 72 तास लागतात अर्थसंकल्प समजायला, आणि मोदी जोराजोराने बाग वाजवत होते. मोदींना अर्थसंकल्प काय समजला? मूर्ख माणूस आहे. 10 वर्ष ते पंतप्रधान आहे भारत देशाचे. त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताला 2014 जो भारत 14व्या क्रमांकावर होता तो 5व्या क्रमांकावर आणला. अर्थव्यवस्था कळल्याशिवाय काय? एका बंद खोलीत बसून टीका करणं, या पलीकडे संजय राऊतला टीका करणं, निंदानानस्ती करणं हा त्याचा गुण आहे. त्यामुळे त्याच्या कुठल्याही वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं. माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत 3ऱ्या क्रमांकावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार आहे आणि याची मला खात्री आहे. त्यामुळे संजय राऊत याच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये. तो विषय त्याचा नाही. टीका करावी, निंदा नालस्ती करावी, बदनाम करावं, या पलीकडे त्याला काय बोलता येत नाही. त्याने बोलू नये. पंतप्रधानांवर तर बोलू नये. चल.